नमस्कार, मी तुषार गोकुळ पाटील. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे. हे सतीचं वाण होतं. सावरकरांचं धगधगतं आयुष्य म्हणजे मातृभूमीच्या सुखसमृद्धीसाठी वाहिलेलं कमलपुष्प होतं. कवीचं हृदय आणि क्रांतिकारकाची बुद्धी असा दुर्मिळ योग त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यांचा सावरकर हे इतिहासकारांना पडलेलं एक कोडं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी असं होतं. प्रखर राष्ट्रवाद व त्याची अभिव्यक्ती हा सावरकरांच्या साहित्याचा गाभा आहे. सावरकर हे हिंदू राष्ट्र व हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. ते खऱ्या अर्थाने विवेकानंदांचा वारसा पुढे चालवतात. भारताचा राष्ट्रविचार हा जितका सहिष्णू व क्षमाशील आहे, तितकाच तो जयिष्णू व क्रोधशील आहे. हा विवेकानंदांचा विचारही सावरकर सप्रमाण सिद्ध करतात. त्याचप्रमाणे भारताला हिंदू राष्ट्राची गरज आहे ही सावरकरांची विवेकानंदांची अगदी निसंदिग्ध शब्दामध्ये ते मांडतात. त्याचबरोबर सावरकरांनी स्वातंत्र्य देवतेला उद्देशून स्वतःच्या समर्पणशीलतेची ग्वाही दिली. ते म्हणतात की तुझसाठी मरण ते जनन, तुझं विण जनन ते मरण. आणि त्याचबरोबर सावरकरांच्या वक्तृत्वाच्या प्रेरणेला उद्देशून मी असं म्हणू इच्छितो की हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाघबिव्य तुझ अर्पियले. तुरतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुझी अनन्य झाला. अशा प्रकारे काव्यप्रभू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्याचप्रमाणे मी काव्यप्रभू सावरकर हा विषय आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.